15 एप्रिलला स्वामी प्रगट दिन आहे. 9 ते 15 एप्रिल स्वामी चरित्र सारामृत पठण आपण करणार आहोत. भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता अनेकविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. त्यावेळी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा आगळा वेगळा बुद्धीला अगम्य असा दत्तात्रयांनी अवतार धारण केला. 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 पिठापूर येथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नाम धारण केलं व सुमारे 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. 1528 कारंजा येथील श्री नरसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्ष कार्य केलं. याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्र तयार केली. इसवी सन 1678 या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इसवी सन 1856 अक्कलकोटमध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून त्यांनी स्वयंभू बनविले. श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय जीवन प्रत्येकाचे बनवतात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती व तत्व असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने नित्य सेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 अध्याय वाचून पारायण करावे. विष्णू बळवंत थोरात यांनी इसवी सन 1897 साली ही 21 अध्यायाची छोटीशी पोथी निर्माण केली आहे. त्याचं आपण आज आता 9 ते 15 एप्रिल असं पठण करणार आहोत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कथाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो निर्विघ्न प्रणपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वताम सकल काव्यार्थ येता हाती ती ब्रह्मसुता नमियली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या काननछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेचे श्री श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेत तसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे.
कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत, कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनी अस्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय दैती, वरद हस्ते करोनी. आता नमू साधू वृंद, ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटवंतस नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामाधिक भक्त. ग्रंथारंभी तया नमिता, वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी. आता करू नमन, जो का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणोनी, आदर धरावाजी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा. त्या महादधीतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती, होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेची निष्काम भक्ताप्रती, कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी, राजाप्पा मोदी यांचे घरी, बैसली समर्थांची स्वारी. भक्तमंडळी वेष्टित, साहेब कोण कलकत्त्याचा. हेतू धरोनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा. आदर तयाचा केला की, त्याच सवे एक पारसी. आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी, मांडा म्हणती एकेहारी. दोघासी बैसोनी तोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज, उभय तासी वाटले चोज. साहेबाने केला प्रश्न केला सहज, आपण आला कोठून. स्वामींनी हास्य मुख करोनी, उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊनी या मंगळ वेढ्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिले तेथुनी स्वच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त. असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली. दर्शना येती साधू दिगंबर, लीला विग्रह यतीवर्य. कमरेवरी ठेवणी कर, दर्शन देती तैसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, आनंदे भक्त परिसोत. द्वितीयोध्याय गोडहा. श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम मस्तु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामीचरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवय घेऊनी स्वामींची, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांशी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंध होता, तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले चोळापाच्या गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती, चोळापा करे आदर. योगाधिक काही चोळापाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळपाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांच्या घरी
नगरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती ते. जोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली लोका माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकून राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही. आजवरी झालो नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. खुण पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळवणी गेली दुरी. चरणी भक्ती जडली तई. सकळ सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली. स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध. प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः.